3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच होते. चैत्र शुक्ल प्रतिपदेला वसंत ऋतूच्या आगमनाच्या स्वागतासाठी आपण सर्व गुढीपाडवा साजरा करतो. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली होती आणि सतयुगाची सुरुवातही झाली होती. आपलं मराठी पंचांग याची रचनाही याच दिवशी झाली होती. रामायणाच्या उल्लेखाप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र यांनी रावण आणि इतर राक्षसांचा वध करून त्यांचा 14 वर्षाचा वनवास संपवून ते घरी परतले होते आणि त्यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून सर्वांनी गुढी उभारली होती. महाभारतातल्या उल्लेखाप्रमाणे राजा उपरिचर यांना इंद्रदेवाने एक कळकेची काठी दिली होती. इंद्रदेवांच्या सन्मानासाठी राजांनी ती काठी जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची विधिवत पूजा केली. ते पाहून इतर राजांनीही गुढी उभारून त्याची पूजा केली. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हाही ते युद्ध जिंकून येत असे तेव्हा